लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रितपणे दिले जाणार आहेत। डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि ताईंनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण तुमच्यासाठी 2 मोठ्या आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत। विशेष म्हणजे ज्या महिला शेतकरी आहेत आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी देखील एक अपडेट आलेला आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला पुराव्यासहित संपूर्ण माहिती दाखवणार आहे। ही माहिती थेट महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आलेली आहे, त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे। सर्वात आधी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो, तुम्ही तुमची ई-केवायसी अपडेट केली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। ज्यांना हप्ते येत आहेत त्यांनीही सांगा आणि ज्यांना अजून हप्ता आलेला नाही त्यांनीही सांगा, कारण आज मी सांगणार आहे की 3,000 रुपये कोणाला मिळू शकतात आणि कधी मिळू शकतात। 20वा हप्ता कधी येणार? सध्या सर्व लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे, सर 20वा हप्ता नेमका कधी मिळणार? मार्च महिना जवळजवळ अर्धा संपला आहे, तरीही हप्ता का आला नाही? यामागचं कारण काय आहे हे देखील आपण समजून घेऊ। मागच्या वेळी तुम्हाला माहिती असेल की 20वा हप्ता थोडा उशिरा आला होता आणि यावेळी देखील अजून GR म्हणजेच शासन आदेश आलेला नाही। मागच्या वेळी 18 फेब्रुवारीला GR आला होता, पण आजची तारीख 14 मार्च आहे आणि अजूनही मंजुरी आलेली नाही। गुढीपाडव्याला खुश खबर, यावेळी 18 मार्चच्या आसपास गुढीपाडवा सण येत आहे, म्हणून अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की गुढीपाडव्याच्या निमित्ताने हप्ता मिळणार का? सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे अनेक मंत्री आणि अधिकारी त्या कामामध्ये व्यस्त आहेत। त्यामुळे निधी मंजुरीचा प्रस्ताव अजून पुढे गेलेला नाही आणि म्हणूनच अर्थमंत्र्यांची अंतिम स्वाक्षरी अजून झालेली नाही। म्हणून सर्व लाडक्या बहिणींची सरकारकडे एकच मागणी आहे, लवकरात लवकर GR मंजूर करा आणि हप्त्याचे वाटप सुरू करा। मोठी बातमी, 3,000 रुपये मिळण्याची शक्यता। आता मी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी दाखवणार आहे। ही माझी वैयक्तिक माहिती नाही, ही बातमी सकाळ न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झाली आहे। दिनांक 14 मार्च 2026, स्थान सोलापूर। या बातमीत सांगितलं आहे की काही महिलांना 3,000 रुपये मिळू शकतात। कोणाला मिळणार 3,000 रुपये? या बातमीनुसार ज्या महिलांना जानेवारीनंतर हप्ता मिळालेला नाही आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण नाही त्यांना 31 मार्चपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे। जर तुम्ही 31 मार्चच्या आधी ई-केवायसी अपडेट केली तर एप्रिल महिन्यात तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते एकत्र मिळू शकतात। म्हणजेच 1,500 अधिक 1,500 बरोबर 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। महिला व बालविकास विभागाचे आवाहन। सोलापूर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलं आहे की सर्व लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत माहिती तपासली जात आहे। 31 मार्चपर्यंत चुका दुरुस्त करण्याची संधी दिली आहे आणि त्यानंतर पात्र महिलांना प्रलंबित हप्ते दिले जातील। महत्त्वाची सूचना म्हणून सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, जर तुमची ई-केवायसी अजून पूर्ण नसेल तर लवकरात लवकर ती अपडेट करा। तुम्ही खालील ठिकाणी जाऊ शकता: जवळची अंगणवाडी सेविका, महिला व बालविकास कार्यालय, इथे जाऊन तुमची माहिती तपासून घ्या। शेवटचा प्रश्न, आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, 1. तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो का? 2. तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली आहे का? 3. तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला का? तुमचा अनुभव इतरांना देखील मदत करेल। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।
तर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदरानं उपलब्ध होईल.